क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेत पैठणीला विशेष स्थान आहे। पैठणीच्या मोहक रंगसंगतीला, नाजूक कलाकुसरीला आणि दागिन्यांच्या सौंदर्याला आधुनिकतेची जोड देत स्वर्णमयी पैठणी आणि ज्वेलरी दालनाचे उद्घाटन दालनाच्या मालक व संचालिका सौ नेहा महेंद्र संसारे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी गणपत गोविंद उर्फ भाई शेट्टे, अध्यक्ष कोकणस्थ वैश्य समाज, सौ जागृती जयवंत गांगण, अध्यक्ष MVTV पतपेढी, उद्योजक जयवंत गांगण, रामकृष्ण कुळवणकर, प्रकाश कांबळेकर आदी मान्यवर उपस्थित होते। टक्का येथे सुरू झालेल्या या दालनामुळे परिसरातील महिलांसह पैठणी प्रेमी आणि दागिन्यांची आवड असलेल्या ग्राहकांसाठी एक नवे आकर्षण उपलब्ध झाले आहे। पारंपरिक मराठमोळ्या संस्कृतीचा ठेवा जपत दर्जेदार पैठणी आणि दागिन्यांचा सुरेख मिलाप या दालनात पाहायला मिळणार आहे। सुवर्णमयीच्या माध्यमातून केवळ खरेदीचा अनुभव न देता ग्राहकांना परंपरा, सौंदर्य आणि विश्वास यांचा सुंदर अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। पैठणी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख मानली जाते। विवाह सोहळे, सण समारंभ, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध मंगल प्रसंगासाठी पैठणीला असलेली पसंती लक्षात घेऊन विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईन्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या दालनातून करण्यात आला आहे। पैठणी सोबतच दागिन्यांच्या विविध आकर्षण डिझाईन्समुळे महिलांसाठी हे दालन विशेष पसंतीचे ठरणार आहे। आजच्या काळात ग्राहकांना दर्जेदार वस्तूंसोबतच विश्वासार्ह सेवा आणि निवडीचे वैविध्य अपेक्षित असते। हीच गरज लक्षात घेऊन सुवर्णमयी दालनाची संकल्पना साकारण्यात आली आहे। पैठणीच्या पारंपरिक वैभवापासून ते दागिन्यांच्या आकर्षण सौंदर्यापर्यंत विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नेहा संसारे यांनी केलाय। या नव्या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांशी दीर्घकालीन नाते निर्माण करण्याबरोबर विश्वासार्हतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प सुवर्णमयी परिवाराने व्यक्त केलाय। नमस्कार, मी नेहा संसारे। मी पनवेलमध्ये ओल्ड टक्कामध्ये बरेच वर्ष जवळजवळ 4-5 वर्ष दुकान चालवत होते, पण त्याच्यात लेडीज गार्मेंटचं होतं। पण त्याच्यानंतर एक चांगली कल्पना होती की काहीतरी वेगळं असं करावं जे पनवेल विभागात जवळपास कुठेच नाही, आणि त्याप्रमाणे ती संकल्पना मी अंमलात आणली आणि एकाच दालनात पैठणी आणि पैठणीवर लागणारे जी लग्न सराईसाठी किंवा सणावारांसाठी जे दागिने लागतात ते एकाच दालनात उपलब्ध व्हावे ग्राहकांना, त्यासाठी ही संकल्पना मी चालू केली आहे आणि आज त्याचे भव्य उद्घाटन आहे। आपण सर्वांनी या दालनाला भेट द्यावी ही सर्वांना विनंती। आताच्या ट्रेंडमध्ये कसं आहे की जे आपण टीव्हीवर बघतो तेच आपल्याला जे आहे ट्रेंडिंग फॅशनमध्ये पाहिजे जसं आपण सो आम्ही एकाच ग्रुपखाली सगळ्या गोष्टी अवेलेबल करण्याची संकल्पना केलेली आहे। ओके, कारण कसं आहे आता समजा आपण एकाच दुकानात साडी घेतली, दुसऱ्या दुकानात ती ज्वेलरी नाही मिळाली तर मग खूप हे ऑड वाटतं। म्हणून आम्ही काय केलं, ज्वेलरीच्या जवळ सेम टू सेम अशी मॅचिंग अशी त्या लोकांना साड्या ज्वेलरी असं एकाच ग्रुपखाली आम्ही ठेवलेली आणि पैठणी असं। आणि पैठण्यांमध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत आपल्याकडे, जशी पोपट पैठणी आहे, पंख पैठणी आहे, ओके, परत कलंजली नऊवार पैठणी आहे, अशा वेगवेगळ्या टाईपच्या आमच्याकडे अशा पैठण्या आहेत तिथे मी स्वतः बनवते, ऑर्डरप्रमाणे आपल्याला ते बनवून मिळू शकतात। नमस्कार, आम्ही या ठिकाणी आता पनवेल या ठिकाणी उभे आहोत, टक्का या ठिकाणी। आम्हाला खरोखर आज खूप आनंद होतो आहे, एक अभिमान वाटतो आहे की आमच्या कोकण रत्नागिरी येथील संगमेश्वरमधील हे संसारी कुटुंबीय श्री महेंद्र आणि त्याचप्रमाणे नेहा या उभयतांनी आज या ठिकाणी हा जो शोरूम उघडलं सुवर्णमयी नावाचा, आणि बरोबर पैठणी म्हणजे आताच्या तरुणाला जे अपेक्षित आहे, ज्या गोष्टी लागतात त्याचं त्यांनी या ठिकाणी दालन केलेलं आहे। आम्ही कोकणस्थ संगमेश्वर वैश्य समाजाचे ते एक भाग आहे, आम्ही त्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि खूप लोकांना येथील तरुणाला ओढणारा असे दालन की ज्या ठिकाणी पैठणीवर अपेक्षित असणारे दागिने आपण आता मराठी सिरियल बघतो, हिंदी सिरियल बघतो, त्या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि ह्याचीच गरज आहे आत्ताच्या काळामध्ये। आणि खरोखर एक उपयुक्त असं दालन त्यांनी उघडलं। आम्ही सगळं कोकणाचं वैश्य समाजाचे आमचे उद्योगभूषण रामकृष्ण हरिशेठ कुळवणकर आणि आमच्या या ठिकाणी बाबूशेठ गांगण, जागृती गांगण
आणि मी स्वतः भाई शेटे यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. एक नवीन उद्योगात त्यांनी जे पाऊल टाकलेलं आहे त्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. तर नमस्कार, श्रेयस संसार आहे मी. माझ्या आईने आत्ता स्वर्णमयी म्हणून पैठणी आणि ज्वेलरीचं एक दालनाचं शॉप उघडलेलं आहे आता. तर माझ्या आईचं आता सध्या वय आहे 65. ठीक आहे. सो या वयात नॉर्मली ज्या वेळेला आपण प्रयत्न करतात आई वडील की शांत बसावं घरी, पण जास्ती काही त्रास घेऊ नये, त्या वयात आईने एवढं मोठं पाऊल उचललं. त्याबद्दल मला अभिमान आहे खूप आईचा. आणि माझी इच्छा अशी आहे की तिने ह्या व्यवसायात खूप पुढे जावं. माझी जेवढी मदत लागेल तेवढी मी करतोच आहे. पण माझी पुढच्या पिढीला हे एक सांगू इच्छितो मी की आपले आई वडील आता माझे आई वडील सध्या पूर्णपणे बिझनेसमध्येच होते, तर आता पण आपले आई वडील कष्ट करत असतात. सो आपली पिढी अशी आहे की जी बिझनेसकडे खूप नेगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघते आता. सो माझं म्हणणं असंच असेल की लॉंग टर्मचा विचार करून जर तुम्ही ह्या गोष्टीकडे विचार केलात की बिझनेस आपण एखादा एस्टॅब्लिश करणं, मी एक ऑब्झर्व केलं. मी सध्या स्वतः पण जॉब करतोय, बट मी एक ऑब्झर्व केलंय की आपल्या कॉर्पोरेट लाईफस्टाईलमध्ये हे असं असतं की आपण खूप लेट जाऊन हा रिअलायझेशन होतं की आपण जॉबच्या ऐवजी सेकंड इन्कम सोर्सचा विचार करतो, पण त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो. सो यंग पिढीला मी हे सांगू इच्छितो की जेवढ्या लवकर सुरू करू शकता तेवढं करा. आणि समजा तुमच्या आई वडील पण एवढेच हिंमतवाले असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्यासोबत काम करा, त्यांच्यासोबत धंदा पाणी व्यवसाय वाढवा. खूप भल्याचं होईल. आणि आता हे टक्का गावात आम्ही एक शॉप उघडलेला आहे. तो सर्वांना मी विनंती करतो की यावं, एकदा चेक करावं. तुम्हाला लक्षात येईल की आमच्याकडे काय काय व्हरायटी आहेत, काही ज्वेलरी आहेत. सो माझ्या आईला नक्की भेट द्या. मी पण असेन शॉपवर. थँक्यू. शॉपिंग केलंय कारण आमच्या मित्रांनी चालू केलेलं आहे आणि स्वर्णमयी असं दुकानचं नाव आहे. आणि साड्या आणि त्याच्यावरती मॅचिंगला दागिने असं एकाच ठिकाणी शक्यतो लोकांना मिळत नाहीत, पण यांनी इथं साडी घेतल्यानंतर त्याच्यावर लगेच बाजूलाच मॅचिंग असल्यामुळे लोक चांगल्या प्रकारे मॅचिंगच्या वस्तू खरेदी करू शकतात. आणि व्हरायटी सुद्धा खूप आहे या दुकानामध्ये. पैठणीमध्ये जवळजवळ 20-25 टाईपच्या व्हरायटी आहेत. त्याच्याबरोबर स्वतः मॅन्युफॅक्चर केलेले दागिने आहेत, ते सुद्धा उत्तम प्रकारे तयार केलेले आहेत. आणि फारच सुंदर इथे दुकान आहे आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी इथे चांगली खरेदी करण्यासाठी ठिकाण आहे. पनवेलमध्ये आपल्या मध्यम ठिकाणीच असं दुकान चालू केलेलं आहे, म्हणजे सगळ्या मध्यमवर्गीय समाजासाठी या दुकानात येऊन खरेदी करायला हरकत नाही. क्वालिटीमध्ये पण चांगली आहे, दरामध्ये पण रिजनेबल आहे आणि लोकांनी या ठिकाणी एकदा प्रत्यक्ष भेट देऊन खरेदी करा, ही माझी विनंती आहे.